वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार झालेत। आरोपीने अत्याचारानंतर पीडितेजवळचे 2000 रुपये सुद्धा चोरले आहेत। वांद्रे टर्मिनसमध्ये उभ्या असलेल्या उधना एक्सप्रेसमधली घटना आहे। आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आता आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, नक्की सौरभ, 2 दिवसापूर्वी म्हणजे रविवारी पहाटे ही घटना घडली होती आणि ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस खरं तर त्या महिलेच्या जे नातेवाईक सकाळी दाखल झाले होते, त्या महिलेचे नातेवाईक आल्यानंतर आरपीएफला ही माहिती मिळाली। एक उत्तर भारतातून ही गाडी आली होती आणि पहाटे या ठिकाणी प्लॅटफॉर्म 6 आणि 7 फलाट क्रमांकावरती पोहोचली होती, परंतु त्या महिलेचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले नव्हते। म्हणून प्लॅटफॉर्म 6 आणि 7 वरती उधना एक्सप्रेस ही रिकामी गाडी खूप वेळ उभी होती आणि त्या महिलेला झोप येत होती, म्हणून ती महिला त्या गाडीमध्ये झोपण्यासाठी गेली। परंतु त्या ठिकाणी 24 वर्षीय कुलीने जो आहे ते तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ही घटना जी आहे ती घडल्यानंतर ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली होती। त्या महिलेचे नातेवाईक आल्यानंतर त्यांनी RPF मध्ये धाव घेतली आणि RPFने संपूर्ण CCTVच्या माध्यमातून या खरं तर आरोपीचा शोध घेतला। जवळपास 1.5 ते 2 तासामध्ये या 24 वर्षीय आरोपीचा शोध घेतला। धक्कादायक माहिती हीच आहे की संपूर्ण ही रेल्वेचे जे कुली होता, 24 वर्षीय कुलीला खरं तर मुंबई पोलिसांनी 1.5 ते 2 तासामध्ये RPF आणि मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे आणि 5 दिवसांची त्याला कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। त्या महिलेचा अजून देखील जबाब देखील आणखी घेण्यात आला आणि त्यासोबतच आणखी देखील त्याचा जबाब घेण्यात येणार आहे। परंतु कुठेतरी महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला रविवारी मुंबईमध्ये आल्याचं पाहायला मिळते। परंतु RPF पोलिसांचं खरं तर 1.5 ते 2 तासामध्ये धन्यवाद या माहितीबद्दल।